प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवारी भरलेला आहे आणि उमेदवारी भरलेला फॉर्म माझा वैध झालेला आहे आणि वैध झाल्यामुळं मी जनतेला आवाहन करेन, मला दोन वेळा तुम्ही निवडून दिले, तिसऱ्या वेळेला तुम्ही निवडून द्याल मला 100% अपेक्षा आहे। आणि मतदारांना आज तागाच्या मतदाराची मी सेवा केली, त्या सेवेला डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मला मतदान करावं आणि माझं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माझं फिक्स झालेलं आहे। आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायची संधी मिळाली। यावेळेला निवडणुकीमध्ये मी चांगल्या पद्धतीने निवडून येईल हे मला खात्री आहे। पुढच्या येत्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचाराची रणनीती आपली कशी असणार आहे? काय नाही, रणनीती कामावर आहे, माझं काम बोलेल, तुमच्या प्रभागामध्ये माझ्या पक्षाचं काम बोलेल, माझ्या पक्षाचा जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कर्तृत्वानं माझं काम होईल। आपल्या प्रभाग 1 मध्ये जे आपण थांबलेले आहात तिथल्या नागरिकांच्या काही समस्या अजूनही काही पेंडिंग आहेत, त्यातले प्रामुख्याने प्राधान्य तुम्ही कुठल्या कामाला देणार आहात? नाही, ते पेंटिंग कशाचं काय झालं माहिती का, मी मध्ये अमित शहाला वगैरे चंद्रकांत पाटलाला वगैरे मी विरोध केला, निषेध केला होतो मी बाबासाहेबला बोलल्यामुळं। आणि ते बाबासाहेबला बोलल्यामुळं मला विजयकुमार देशमुखने माझे निधी द्यायचं थांबवलं। निधी द्यायचं थांबल्यामुळं ते त्याने कुणाला गल्ली बोलवल्या, कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी निधी द्यायला लागला आणि ते त्यांना काय माहिती नाही कसा निधी वापरायचे, कुठं वापरायचे, काय काम आहे, त्या वार्डाच्या काय समस्या आहे ते त्यांना काहीच माहित नाही। ते निधी घ्यायचं आणि कुठं बी जिथं काम केलं तिथं बी त्याने उकरून तिथं काम केलं, जिथं गरज आहे तिथं लोकांनी कामच केलं नाही। विजयकुमार देशमुखनं ते पिक्चरचं तिकीट वाटल्यासारखं सर्व निधी वाटला माझ्या विरोधात म्हणून, आणि ते निधी वाळपट गेले आणि त्याचा निधीचा काही फायदा झाला नाही। त्यांनी मला विचारून तर निधी दिले असते तर मी व्यवस्थित काम केलं, जिथं राहिलं ते राहिलेल्या 2026 मध्ये मी काम करेन। साहेब, नगरसेवक हा कसा असावा, म्हणजे येणारी आता जी नवीन पिढी आहे ते जे इच्छुक आहेत, फॉर्म ज्यांनी भरलेला आहे, एकेकांना अधिकृत फॉर्म सुद्धा भेटलेला आहे, ते नवीन चेहरे आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल की काय नाही, नगरसेवक कसा असावा, रेवगड सारखाच असावा।